गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात? बरे आहात ना? तुमचा दिवस आज मस्त सुखाचा आनंदाचा जाऊ. आणि मग दिवाळीचा फराळ संपला की नाही, कशी चालली आहे? आणि आज फायनली 3 दिवसानंतर पाऊस कमी झाला आहे. काल रात्री पण होता, पण आता पाऊस कमी झाला आहे आणि मस्त छान ऊन पडलं आहे. आता बहर हा बघा येऊन गेलेला आहे. तर आता याचं कटिंग करायचं आहे ठराविक अंतरातून. तसेच बऱ्याच ठिकाणचे बहर येऊन गेलेत, तर त्याचं आता कटिंग करूया. मग तिथून पुढचं फ्लॉवरिंगसाठी फाटे फुटतील. हे बघा, त्या दिवशी पण हे कटिंग केलेलं, तर याला आता इथून चालू झालं आहे. जे बिया घातलेल्या होत्या ना, त्या सगळ्या रुजल्याच नाहीत, पण दुसऱ्या वेळी ज्या घातल्या ना त्या बऱ्यापैकी रुजल्यात. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 10 रुजल्यात. पण पहिल्या टाईमच्या एकही रुजले नाही. काय झालेलं काय माहीत, पण ह्या टाईमच्या रुजल्यात. आणि हे आता तसं बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे. आता मला हे जे आहेत यांना छोटेसे वेल्डिंग स्पॉट मारायला लागतील आणि त्याला असा सपोर्ट द्यावा लागेल खाली. असं काहीतरी करावं लागणार इकडे ह्याच्या सपोर्टसाठी, कारण हे असं राहावं यासाठी. आता या 4-5 दिवस पाऊस झाला ना, त्याने सगळे गोंडे मोडलेत. त्या दिवशी मी यांना म्हणजे इकडून इथपर्यंत असं हे घातलेलं, गांडूळ खत घातलं, तर ती आणि थोडीशी भर घातली, तर बऱ्यापैकी ते प्रॉपर झालेलं आहे. हे बघा, तिकडे तो काही ठेवलेत, द्राक्षाचे वेल आहेत आणि गुलाबाचा एक आहे, जो काय म्हणतात तो हजारी गुलाब असं काहीतरी म्हणतात, तो आहे, जेणेकरून त्याचा वेल होतो आणि वेलाला बरीचशी फुलं लागतात अशी गुच्छाने, तर ती जाता येते. हा जो प्रकार आहे तो छोटा गुलाब आहे. एकदम छोटी फुलं येतात, एवढी छोटी फुलं येतात. पण ह्या गुलाबाच्या ह्याला वास आहे. छोटी फुलं जरी असली तरी याला वास आहे. पण ते जे आहे त्याच्यात पानझडी झाली आहे, त्याला वास नाही आहे. दुपारी जेवून आणि तिकडच्या घरी जात होतो, तर तेवढ्यात आई गेली वॉशरूमला आणि बॅलन्स गेला, पडली. आता चालायला जमत नाही आहे, त्याच्यामुळे आता तिकडे जायचं मी केलं कॅन्सल. कारण ही वॉशरूमला उठणार, परत धडपडणार, कारण मी तिकडे गेलो तर निदान 3-4 तास तरी जाणार सगळ्या गोष्टीला, म्हणजे ते दिवशीच लग्न वगैरे सगळ्यालाच. आता बघू कसं काय ते, हिच्यावर थांबावं लागेल. त्यात हिला त्रास होतो आहे लूज मोशनचा, काय माहिती आज तिला कशामुळे लूज मोशन झाले. वरण भातच होतं आज जेवणाला, पण काय माहीत. सो ही सारखे उठणार, तर म्हटलं जाऊ दे, आपणच तिकडे जात नाही, थांबतो हिच्यासोबत. आता मग डॉक्टरला फोन केला आहे, पण डॉक्टर आज नाही, सकाळी येतं बोललेत. तर तात्पुरतं एनर्जल पावडर वगैरे घेऊन आलो आणि थोडंसं ती लिक्विड ज्यूस तेच तिला दिलं. असं असतं, काही ना काही असेल ना, तर काही ना काही मध्ये असतंच. का करें अब. चला, मच्छर खूप चावायला लागले, धुरी घालून घेतो आता जराशी. आज बनवतोय मस्तपैकी कांदा भजी आणि चपात्या बनवून झालेल्या आहेत, आणि सोबतीला झुणका बनवणार आहे, जो खुसखुशीत असतो. आणि मी खातोय भजी आणि चपाती. मॅच बघत बसलेलो आणि आपली भारताची महिला क्रिकेट टीम वर्ल्ड कप
जिंकलेली आहे. सो टाईम टू सेलिब्रेट. चला, कॉंग्रॅच्युलेशन टीम इंडिया. खरं तर मला खूप झोप येत होती, पण मॅच पण बघायची होती. सो बाहेरून अंगणात बसलो आणि आता आपली वुमन्सची टीम इंडिया जिंकलेली आहे. चलो.